नमस्कार, किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत। अगोदरच्या व्हिडिओमध्ये साखळी कशी करायची ती बघितली, तर आता त्यावर मुकाखांब कसा करायचा ते बघू। सुरुवातीला बेस बघितला, त्यावर कसे वाढवायचे ते बघू। अगोदर साखळीची विण केली, त्यावर 15 साखळ्या घातल्या। ही लोकर थोडी कमी करायची व बोटाला गुंडाळायची। ही जी साखळी आहे त्यात सुई घालायची। पहिल्या साखळीमध्ये सुई घालायची व लोकर ओढायची। सुईने लोकर ओढायची। सुईवर 2 टाके झाले, त्यातून सुईवर लोकर घेऊन 2 टाक्यामधून सुई काढायची। सुईवर 1 टाका राहतो, हा मुकाखांब झाला। परत दुसऱ्या साखळीमध्ये सुई घालायची। सुईने लोकर ओढायची। सुईवर 2 टाके आले, सुईमध्ये लोकर घेऊन 2 टाक्यामधून सुई काढायची। सुईवर 1 टाका राहील। परत त्याचप्रमाणे करायचे, याला मुकाखांब म्हणतात। ही विण फुलं जोडताना करता येते किंवा 2 भाग जोडायचे आहे अशा वेळी मुकाखांब करून जोडता येतो। सॉक्स करताना या विणेचा वापर करता येतो। परत साखळीमध्ये सुई घालायची। सुईवर लोकर घ्यायची। सुईवर 2 टाके आहे, सुईवर लोकर घेऊन 2 टाक्यामधून काढायची। ही पूर्ण विण झाली। साखळी सैल करून मधून लोकर काढून घ्यायची, बंद करायची। ही मुकाखांबाची विण झाली। खांबाची विण अशी दिसते। विणकाम करताना लोकर टाईट व सरळ ठेवायला हवी।